नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. संपूर्ण विश्वाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन करते. तसेच आपल्या सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे प्रत्येकाच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करते. धम्मसागरच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा व गाथा या साप्ताहिक मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली स्कॉलर व पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, त्याचबरोबर धम्मसागरच्या समूहातील आयोजक आणि प्रत्येक साप्ताहिक मालिकेत उपस्थित असणारे सर्व श्रद्धावान उपासक, उपासिका व पाली विभागांचे विद्यार्थी या सर्वांना माझा नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपल्या त्रिरणाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने कविता मॅडमना यांना विनंती करते की त्यांनी आपल्या गोड आवाजात त्रिचरण अनुसरण करावे. कविता मॅडम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. कविता मॅडम, खूप छान गोड आवाजात तुम्ही त्रिशरण अनुसरण केलेलं आहे. सगळ्यांना नमोबुद्धाय, जय भीम. आजच्या व्याख्यानाचे मार्गदर्शक आशुतोष कदम सर आहेत. सर सध्या व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इथे कार्यरत आहे. सरांनी 2020 मध्ये सरांचे MA पाली, डिपार्टमेंट ऑफ पाली, मुंबई युनिव्हर्सिटी विथ 824 GPI केले. नेट क्वालिफाईड आहे पालीमध्ये. तसेच 2023 मध्ये सरांनी मास्टर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज पास विथ डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे. द सेंटर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज, द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग इथून त्यांनी केलेलं आहे. ते 1 वर्षासाठी पण त्यांनी हाँगकाँगला श्रामणे म्हणून जीवन व्यतीत केलेलं आहे. सरांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर प्रेझेंट केलेले आहे. सरांचा खूप मोठा परिचय, पण इथेच मी आटप्त घेते आहे आणि सरांना विनंती करते आहे की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आजचे व्याख्यान क्रमांक 142 असून ब्राह्मण वग्ग गाथा क्रमांक 407 ते 410 आहे. त्यात महापन्न कथा थेरवत्थू, पिलिंदवच्छ थेरवत्थू, अय्यत्तर थेरवत्थू, सारीपुत्त थेरवत्थू अशा आपल्या ह्या 4 गाथा आहेत. तर सरांना मी विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल. आणि यावेळेला मी या 4 कथांना घेऊन तुम्हाला याची स्टोरी सांगणार आहे. तर फर्स्ट स्टोरी आहे महापंथक थेर, दुसरी मिलिंदवच्छ थेर, अय्यत्तर थेरवत्थू आणि सारीपुत्त थेरवत्थू. ओके, तर आपण याबद्दल थोडं स्टोरी पाली रीडिंग करूया, थोडंसं समजूया ग्रामर सुद्धा आणि सोबत
विदाउट एनी इंग्लिश ट्रान्सलेशन किंवा मदत न घेता कसं समजता येईल टेक्स्टला. तर फर्स्ट स्टोरी आहे आपली महापंतक थेरवथू. महापंतक ह्याची स्टोरी ह्याच्या भावाशी निगडीत आहे, चूळपंथक. आणि धम्मपदामध्येच आपल्याला चूळपंथकाची स्टोरी सुद्धा दिसते आणि खूप सुंदर स्टोरी आहे दोन्ही भावांची. तर महापंथक हा मोठा भाऊ आणि चूळपंथकाचा छोटा भाऊ. बऱ्याच लोकांना माहित असेल की झाडूची स्टोरी. बुद्धांनी एका भिक्षूला झाडूची उपमा देऊन झाडू झाडू दिला आणि म्हटलं रजो हरती रजो हरती, असं म्हणत म्हणत तू काय कर, हेच प्रॅक्टिस कर, तुला का दुसरं जमत नाही तर तू हेच कर. आणि इव्हेंच्युअली तो झाडू मारता मारताच आरंत होतो. अशी काही स्टोरी आहे आणि खूप सुंदर स्टोरी आहे. तर ज्याला ती स्टोरी माहित नाही आहे तर ही एकदम मध्येच आपल्याला काही वाक्य दिसतात आणि ज्यांना स्टोरी माहित असते त्यांना कळणार नाही की काय आहे. तर हे जे तुळपंथक आणि महापंथकाबद्दल थोडंसं मला सांगावंसं वाटतं की सुरुवातीपासूनची यांची स्टोरी कशी आहे. महायानांमध्ये थोडं वेगळं दिसतं आणि थेरवादांमध्ये थोडंसं वेगळं असेल, पण मोस्टली सेम आहे. तर हे जे चूळपंथक असतात ह्यांचे आई वडील नाहीत. लहानपणापासून हा जो मोठा भाऊ चूळपंथक आहे, महापंथक आहे, आपल्या लहान भावाला सांभाळत आलेला आहे. हा जो लहान भाऊ आहे चूळपंथक, तो मेंटली इल आहे, म्हणजे अनसाउंड माइंड आहे. आणि तो हसतो मध्येच, मस्करी करतो. अ, कोणत्याही गोष्ट सिरियस घेत नाही, वेड्यांसारखं वागतो. तर आपण या उलट हा महापंथक जो असतो खूप विद्वान असतो लहानपणापासूनच. आणि या महापंथकाला जो ज्ञानी असतो त्याला बुद्धांची शिकवण समजते. कारण की ते बुद्धांचं देसना तो ऐकून ऐकून असतो आणि त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि तो विचार करतोय की आपण बुद्धांच्या संघामध्ये प्रवज्जित व्हायचं. पण त्याला एक चिंता असते नेहमी की मी निघून गेलो तर माझ्या भावाला कोण सांभाळणार. माझा भाऊ एकटाच आहे, तो मेंटली इल आहे, तो एकटा नाही राहू शकत, तो गृहस्थ जीवनामध्ये राहू शकत नाही. आणि बुद्धांसारखे कंपॅशनेट टीचर आहे तर त्याला सांभाळून घेतील वगैरे, असं बोलून तो आपल्या भावाला बोलतो की तू सुद्धा काय करायचं, प्रवजित व्हायचं आणि बुद्धांचं धम्म जाणून घ्यायचं आणि कल्याण करायचं स्वतःच. तर तो जो चोळपंथक असतो तो खूप खुश खुश असतो आणि त्याला म्हणतो तू 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 जिथे जाशील ना दादा मी तिथे येईल. मला दुसरीकडे तूच माझं काय आहे, आयुष्य आहेस, तुझ्याशिवाय मला कोणी सांभाळणार नाही. असं बोलून चोळपंथक सुद्धा बुद्धांच्या शासनामध्ये प्रवर्जित होतं. पण हा जो महापंथक आहे खूप चांगली प्रोग्रेस करतो, धम्मामध्ये शिकतो, शील समाधी प्रज्ञामध्ये प्रवीण होतो. पण हा जो चोळपंथक आहे त्याची नेहमी कंप्लेंट येत असते महापंथकाला. चोळपंथकाचे जे काही उपध्याय असतात ते वारंवार महापंथकाला कंप्लेंट करतात की तुझा भाऊ एका ठिकाणी बसत नाही, मेडिटेशनला म्हटलं तर मेडिटेशनला बसत नाही, धम्मदेसना ऐकायला म्हटलं तर उठून कुठेतरी बाहेर निघून जातो, जोर जोरात हसतो सभेमध्ये. तर अशा प्रकारे हे चोळपंथक अशाबद्दल भरपूर कंप्लेंट्स महापंथकाला मिळत असतात. आणि महापंथक त्याला उपध्यायांना म्हणतो की त्याला छोटंसं काहीतरी द्या, एकच ऍक्टिव्हिटी करायला सांगा, एकच गाथा पाठ करायला सांगा. तर तो उपध्याय त्या चोळपंथकासोबत दिवसभर बसतो, एकच गाथा. किंवा पंचशिलाची पहिलं शील पाठ करायला बोलतो की पाहणाती पाहता वेरमणी सिक्खापदं समाधी आणि पाठ कर, बोल. तर तो बिलकुल पाठ करू शकत नव्हता, एक गाथा त्याला पाठ होत नव्हती. आणि त्याच्या कंप्लेंट्सना
तो प्रोग्रेस करत नाही हे पाहून महापंथकाला खूप वाईट वाटायचं आणि त्यांनी काय केलं एकदा की त्याला धक्के मारून विहारातून बाहेर काढलं. तू इथून निघून जा, तू काहीच कामाचा नाही. तुला इथे आणलं, तुला घरी ठेवलं असतं तिथे पण नाश केला असतास, इथे आणलं इथे पण काही कामाचं नाही, तू इथून निघून जा. तर इथूनच ही स्टोरी स्टार्ट होते इकडे महापंथकाच्या स्टोरीमध्ये की कशा प्रकारे हे चोळपंथक आणि महापंथक या दोघांमध्ये दोघा भाऊ कसे कसे बुद्धांच्या शासनामध्ये आले आणि दोघ जण अरहंत बनले. इव्हेंच्युअली तो चोळपंथक सुद्धा बुद्धांनी ते पाहिलं आणि बुद्धांनी सांगितलं बरं तुला गाथा पाठ होत नाही, तुला ते काही पाठ करायची गरज नाही, तू झाडू घे, झाडू मार आणि झाडू मारता मारता फक्त बोलायचं रजो हरती रजो हरती. काय धूळ साफ केली पाहिजे. धूळ हे घाण आहे, जागा घाण आहे, हिला साफ केलं पाहिजे असं फक्त मन. तर तो नेहमी दिवस रात्र तेच म्हणायचा. आणि एकदा त्याला कळलं की एकदा त्याचा झाडू मारता मारता त्याचं झाडूच तुटलं, त्याचं चिवर सर्व छेदा पडल्या होत्या त्याच्या चिवर सुद्धा धूळ मातीने माखलं होतं आणि तो झाडतोय स्वतःच्या चिवराला, आपल्या झाडूला झाडतोय. तेव्हा झाडता झाडता तो विचार करतो की हे झाडू घाण आहे, हे चिवर घाण आहे. त्याच प्रकारे माझं मन पण कसं आहे, क्लेशांनी राग दोष मोहाने कसं घाण झालं आहे. आणि हे झाडू काय आहे, धम्म आहे, जो काय केलं पाहिजे, याला साफ केलं पाहिजे. एक त्याचे एसेन्स आहे ना धम्माचं, त्या या छोट्याशा ऍक्टिव्हिटीने त्याला कळलं. इव्हन आणि तीच प्रॅक्टिस त्याने सुरुवात केली आणि त्याने आपल्या मनाला परिशुद्ध केलं आणि तो अरहंत पदाला प्राप्त झाला. आणि बुद्धांनी म्हटलं की चोळपंथक पहिल्यासारखं नाही आणि तोच आता धम्म देशना द्यायला भिक्षुणींकडे जाणार आणि भिक्षुणींना त्या झाडूच्या उपमाने अनेक उदाहरण देऊन धम्म कसं आपल्याला मदत करतं माइंडला क्लीन करण्यासाठी, असं प्रकारे तो देशना देतो. आणि सर्व भिक्षुणी संघ भिक्खुणी संघ त्याला वंदन करतात आणि बोलतात की खरंच अरहंत ज्ञानी आहे, तू बाहेरून कसाही दिसला तरी तो काय आहे, आतमधून मन त्याचं परिशुद्ध आहे. अशी एक युनिक अशी स्टोरी आहे चोळपंथक आणि महापंथक, खूप मोटिवेट करणार आहे. तर आपण थोडस पाहूया काय आहे या छोट्याशा सेक्शन मध्ये. यस्य रागो चाती इमं धम्म देशनं सत्ता वेळुवने विहरंतो महापंथकं आरभ कथेसे. ज्याच्यात राग आहे, आय मीन अटॅचमेंट आहे, असं धम्मदेशनाची सुरुवात करत असताना बुद्ध वेळुवनामध्ये विहार करताना हे जे धम्मदेशना आहे महापंथकाला उद्देशून सांगतात. सो आयस्मा चूळपंथकं चतुही मासेही एकं गाथं अगुणं कातुं असक्वंतं. तो जो चूळपंथक आहे 4 महिने झाले एक गाथा पाठ करण्यासाठी अशक्य होत होतं. त्या चोळपंथकाला एक गाथा पाठ करण्यासाठी अशक्य होत होतं. तर हा जो पुढील जो वाक्य आहे ते महापंथकांनी त्यासाठी वापरलेलं आहे. त्वं शासने अभब्बो गीही भोगापि परिहीनो किंग ते इदवासेन इदो निखम्माती. तू बुद्धांच्या शास्त्रामध्ये तुझी ग्रोथ नाही होऊ शकली, राईट, तिथे पण फेल झालास. गिही भोगापि परिहीनो, गृहस्थ जीवनात गेलास तिथे सुद्धा काय झाला, तू फेल झालास. किंग ते इथं वासने, काय ते राहतोस, तुझं इथे राहून उपयोग काय, इथून इथून निघून जा, असं म्हणत विहारातून ढकलत नेत दरवाजा बंद करतो. विहारातून बाहेर काढून हा जो महापंथक आहे, जो अरहंत आहे ऑलरेडी, तो काय करतो, आपल्याच लहान भावाला अशा प्रकारे विहाराच्या बाहेर ढकलून दरवाजा बंद करतो. भिक्खू कथं समुत्थापेसून, भिक्षूंमध्ये मग ही चर्चा उत्पन्न होते. आउसो महापंथक थेरेन इमं इदं नामं कथं क्षीणासवान्पि मये
पोधोपजतीति. आयुष्यमान महापंतकामध्ये महापंतकाद्वारे असं घटित झालं. क्षीण असावं, क्षीण असावं इथे आरंतांसाठी वापरलेलं आहे, ज्याचे आसव क्षीण झाले आहेत. तर आरंतांमध्ये सुद्धा मला असं वाटतं क्रोध उत्पन्न होतं. एखादा भिक्खू म्हणतोय की मला असं वाटतंय की आरंतांमध्ये सुद्धा क्रोध उत्पन्न होतं. त्याच वेळेला सत्ता आगंत्वा बुद्ध येऊन काय नुत्त भिक्कवे इतरही कथाय सन्निसिन्नाती. का जमलायत भिक्षूंनो? कोणत्या चर्चेसाठी बसलेले आहात? काय इथे जमलेलं आहात? पुच्छित्व असं विचारून इमाय नामाती म्हणजे याबद्दल आम्ही चर्चा करत आहोत. मग बुद्ध त्यांना प्रत्युत्तर देतात, न भिक्कवे क्षीणासवान रागादयो किलेसार्थी मम पुत्तेन आत्तपुरेखारताय चेव धम्मपुरेखारताय च कथंती वत्वा इमं गाता महं. तर बुद्ध सांगतात की माझ्या मुलामध्ये जो काय आहे क्षीणासवा आहे, त्याच्यामध्ये राग आदी क्लेश उत्पन्न होत नाही. त्यांनी जे काही केलं आहे त्या धम्म आणि त्याच्या कल्याणाला नजरेत ठेवून त्यांनी केलेलं आहे. आपल्या भावाच्या धम्मामध्ये काय व्हावी, वृद्धी व्हावी, त्याचं कल्याण व्हावं, या उद्देशानेच त्यांनी हे काय केलं आहे, अशी वागणूक केली. असं बोलून ती पुढील गाथा ते म्हणतात. प्लीज नेक्स्ट येस. तर यस्य रागो च दोषो च मानो मक्खो च पातितो सासपूरीव आरग्गा तमहं ब्रूमि ब्राह्मणंती. यस्य रागो दोषो मानो मक्खो, हे 4 निगेटिव्ह गोष्टी ते सांगितल्या. यस रागो, दोषो, मानो, मक्खो. अटॅचमेंट, हेट्रेड, मान, डिसीट किंवा त्याला अभिमान बोलू शकतो आपण. कन्सीट, मक्खो, दुसऱ्यांना कमी लेखणं, हे सर्व पडून जातं. हे 4 गोष्टी इथे जे मेन्शन केलेलं आहे ते 4 गोष्टी पडून जातात. सास पोरी व आरगा, ज्याप्रमाणे एक मोहरी जर आपण सुईच्या एकदम टोकावरती ठेवली, कशी ती पडते, त्याच प्रकारे या आरंतांच्या मनांमध्ये या 4 गोष्टी कधीच टिकून राहत नाही, ते लगेच पडतात. टिकूनच राहत नाही. ज्याप्रमाणे सुईवरती मोहरी टिकू शकत नाही, त्याच प्रकारे या 4 गोष्टी त्या आरंतांच्या मनामध्ये टिकू शकत नाही. तर हीच आपल्याला संस्कृतमध्ये सुद्धा दिसते. यस्य रागस्य दोषस्य मानो मृक्षस्य पातित सर्क्षप इव राग्रात तमहं ब्रवीमि ब्राह्मणम. आणि सेम हे तिबेटन मध्ये सुद्धा केलं. अशा तीन ही जी स्टोरी आहे कंटिन्यू राहिली, पण विदाउट स्टोरी. गाथा कंटिन्यू पुढे गेली, पण विदाउट स्टोरी. आपल्याला मुश्किलने 8 कथा मिळतात यांचे संस्कृत आणि तिबेटन मध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला महापंथक थेराची स्टोरी दिसते. आणि जे काही आरंतांनी जे केलं आहे, दिसतं राग आहे, पण ते मायेच्या पोटी केलं आहे ना. आपल्या भावाचं भलं व्हावं, धम्मामध्ये त्याची वृद्धी व्हावी, यासाठीच केलं. त्यांच्या मनामध्ये काय नव्हतं, द्वेष नव्हता, कोणत्याही प्रकारची आसक्ती नव्हती, कोणत्याही प्रकारचा अभिमान नव्हता, कोणत्याही प्रकारचं दुसऱ्यांना कमी लेखनाचे असे गुण नव्हते त्यांमध्ये. राईट. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतं की अरहंत माइंड कसं असतं. राईट. बुद्ध वारंवार हेच सांगत आहेत. बुद्ध डिफेंड करत आहे की माझे मुलं असे नाही आहेत, माझे पुत्र असे नाही आहेत. तुम्हाला वाटतं, बाहेरून दिसत असेल तसं, पण मला माहिती आहे की आतून मन परिशुद्ध आहे कम्प्लिटली. वागणूक कशी असू दे, मन परिशुद्ध आहे. राईट.
द नेक्स्ट पेज. हा, तथ आरगाती यस्य ते रागादायो किलेसा अयंच परगुण मक्खन लक्षणो मक्खो आरग्गा सासपो विय पातितो यथा सासपो आरोग्ये न संतिष्ठति एवं चित्ते न संतिष्ठति तमहं ब्राह्मणं वदामीति अर्थम. आरोग्य इथे म्हटलं, आरोग्य सुई म्हटलेलं आहे, सुईला. ज्याप्रमाणे राग आदी किलस जे आहेत किंवा जे काही दुसऱ्यांना कमी लेखणं असे काही लक्षण जे आहेत ते सुईवरून मोहरीच्या कणाप्रमाणे, मोहरीच्या बियाप्रमाणे पडून जातात खाली, ते टिकत नाही. ज्याप्रमाणे ती मोहरी त्या सुईच्या टोकावरती टिकत नाही, त्याच प्रकारे मनामध्येही हे वाईट गोष्टी टिकत नाही. त्यांनाच मी काय म्हणतो, ब्राह्मण म्हणतो. देसनावसेन बहु स्वतापत्ती फलादिनी पापुनी सुती. अशा प्रकारे ह्या देसनांमुळे शेवटी अनेक बीइंग्स, अनेक सत्व स्वतापत्ती फलाला प्राप्त झाले. ओके, प्लीज नेक्स्ट. येस, तर तुमच्यापैकी कोणाला चोळपंथक, महापंथक यांची ॲनिमेटेड स्टोरी जर पाहायची असेल तर मी रेकमेंड करेल की प्लीज ही स्टोरी पहा. आणि ऍक्च्युली ही चायनीज मध्ये आहे, पण सबटायटल मेन्शन आहे. जर तुम्ही बघत असाल तर सबटायटल मेन्शन आहे. चायनीज मध्ये आहे पण सबटायटल मेन्शन आहे. तर ज्यांना जे इंग्लिश व्यवस्थित जमतं ते प्लीज रीड, आय मीन ही ॲनिमेटेड सिरीज जी आहे प्लीज बघा. आणि कशा प्रकारे जो चोळपंथक आणि महापंथक त्यांचं स्पिरिच्युअल जर्नी कशी आहे ह्या एक छोट्याशा स्टोरी मधून सांगितले आहे. तर तर त्या व्हिडिओचं नाव आहे द सूत्र स्टोरी फॉर पंथक ब्रदर, अ लेसन फ्रॉम अ ब्रूम, है ना. आणि हे आहे त्याचं युट्यूब चॅनल, तर तुम्ही विजिट करू शकता आणि ही स्टोरी पाहू शकता. आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी कशा प्रकारे दोघ जण प्रोग्रेस करतात याच्याबद्दल सांगितलं आहे. ठीक आहे, आणि प्लीज गो वॉच इट. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट आहे पिलिंद वच्छ थेर वत्तून, राईट. नेक्स्ट. येस. अकक्कसंति इमं धम्मदेशनं सत्था वेळुवने विहरंतो पिलिंद वच्छथेरं आरभ कथेसी. अकक्कस, अकर्कश, अकर्कश असे हे धम्मदेशनाची सुरुवात आहे. बुद्ध जेव्हा वेळुवनामध्ये विहार करत असताना ही जी धम्मदेशना आहे पिलिंद वच्छथेराला उद्देशून म्हटलेली आहे. म्हणतात सो किरायस्मा एही वसली याही वसली ती आदिनी वदंतो गीहीपी पब्बजितेपी वसली वादेनेव समुदाचरते. एखादा पिलिंद वच्छथेरा नावाचे भंते होते आणि ते सर्वांना उद्देशून असे म्हणायचे, वसली वसली म्हणायचे. इथे ये, तिथे जा, इथे ये वसली, तिथे ये वसली. वसलीचा अर्थ होतो नीच, राईट राईट. तर वसली वसली म्हणतात आहे, शूद्र शूद्र म्हणतात आहे. तर असं म्हणत असताना गृहस्थ आणि प्रवर्जितांना वाटायचं की आम्हाला हे नीच समजतात की काय. हे जे पिलिंद वच्छ आहेत ते आम्हाला नीच समजतात. कदाचित कदाचित तो ब्राह्मण कुळामध्ये जन्मलाय म्हणून आम्हाला नीच म्हणतोय. आता एक दिवस संभवला भिक्खू सत्तू आरोचेसो. मग एक दिवशी अनेक भिक्षू कंप्लेंट घेऊन गेले बुद्धांकडे आणि म्हणतात, भंते आयस्मा पिलिंद वच्चो भिक्खू वसली वादेन समुदाचरंती. भंते हा जो आयुष्यमान पिलिंद वच्च भिक्षू आहेत ना ते आम्हाला नीच नीच असं बोलून उद्गारतात, असं म्हणून बोलवतात आम्हाला. वसली वादेन समुदाचरती. सत्ता तंग पक्कोसा पेतवा. मग सत्ता काय करतात, त्याला बोलवून घेतात. सचकिरत्वं पिलिंद वच्च भिक्खू वसली वादेन समुदाचरसी. खरं आहे का तू पिलिंद वच्च, तू भिक्षूंना वसली वादेनं म्हणून हाक मारतो, त्यांना नीच म्हणून हाक मारतोस.
असं विचारल्यावरती तो म्हणतो एवं बनते ती उत्ते, एवं बनते ती, असं म्हणतो हो बनते. असं म्हटल्यावर तस्स आयस्मतो कुब्बे निवासं मनसी कारित्व, आणि मग असं म्हटल्यावरती बुद्धाला त्याला पूर्ण त्याची पूर्ण हिस्ट्री दिसते की 500 वर्ष हा पूर्वी, 500 वर्ष म्हणजे हे जे प्रिव्हियस जे प्रिसिडिंग जे 500 वर्ष आहेत ते पूर्ण 500 वर्ष हा नेहमी ब्राह्मण कुळातच जन्मलेला आहे. मनुष्य म्हणून जन्मला, आणि मनुष्य म्हणून जन्मला तर ब्राह्मण कुळातच जन्मला. अनेक 500 जन्म असे जे आधीचे. माखो तुम्हे भिक्कवे वच्चस्य भिक्कुनो उज्जायित्थ न भिक्कवे वच्चो दोसंतरो भिक्खु वसली वादेन समुदाचरती वचस्स भिक्कवे भिक्कुनो पंच जाति सतानी अब्बो खिणानी सब्बानी तानी ब्राह्मण कुले पच्चा जातानी सो तस्य दिग्गरत्तं वसलीवादो समुदा चिन्नो खीणासवस्य नामं ककसं हरुसं परेसं मम्म घट्टन वचनमेव नथी. बघा, नंतर बुद्ध म्हणतात की नाही भिक्षूंनो, हा जो वच्छ पिलिंद वच्छ आहे हा वासनामुळे असं बोलतो. वासना म्हणजे काय? हॅबिच्युअल टेंडन्सीज आहेत त्याच्यामध्ये. हॅबिच्युअल टेंडन्सीज म्हणजे काय? सवय झाली, सवय. सवयीमुळे बोलत आहे, कारण की हा अनेक 500 वर्ष काय आहे ब्राह्मण कुळातच जन्माला, आणि जे मागील जे वर्ष आहे तो सर्वांना काय करत गेले आहे, अशी खालची वागणूकच देत आलेला आहे. तर सवय असल्यामुळे तो बोलत आहे, पण त्या मनात काही काय नाही आहे, अशा कोणत्याही प्रकारचं द्वेष नाही आहे, अटॅचमेंट नाही आहे. कर्कश वाणी जरी असली तरी कर्कश मन नाही आहे. राईट. आणि येस, आचिन्न वसेन, आचिन्न म्हणजे कॉन्स्टंटली प्रॅक्टिस, सवयीमुळे आचिन्न वसेन ही मम पुत्र एवं कथेती, हेच एवढं कारण आहे की त्यामुळे तो हे सारखं रिपीटेड वसलो वसलो म्हणून सर्वांना उद्देशत आहे. असं म्हणून इमंग गाथा आह, गाथंग आह. येस, नेक्स्ट नेक्स्ट. अकक्कसं विज्ञापनी गिरं सच्चमु दीरये याय नाभिसज्जे कंची तमहं ब्रूमि ब्राह्मणंती. अकक्कसं, अकक्कसं म्हणजे अकर्कश, मनानं लागणार. विज्ञापनिंग, विज्ञापनिंग म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन्स, इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी. तो बोलतो ना इथे जा तिथे जा, इन्स्ट्रक्शन देतोय तो. राईट, इन्स्ट्रक्शन देतोय. हे जे काही शब्द आहेत अकर्कश, इन्स्ट्रक्टिव्ह, गीरंग हे जे शब्द आहेत, सच्चंग उदरिये सत्ताच्या आधारित आहे. राईट. मुख जे शब्द आहे ते सत्य आहेत. सत्य मीन्स त्यांना डिफेंड करत नाही, पण जे काय बोलत आहे ते सत्य वचन आहे. कसं याय नाभी सजे कंची तमहंग ब्रूमी ब्राह्मणांती, आणि जे काही शब्द आहेत ते दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी नाही आहे, आणि तो कधी दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी असे काही शब्द वापरत नाही. सत्य हेच तिचं काय असतं, आधार असतो, जो अकर्कश असतो, जो चांगले इन्स्ट्रक्शन देण्यासाठी त्याची वाणी असते, अशालाच मी काय म्हणतो, ब्राह्मण म्हणतो. अकर्कशाम विज्ञापणीम सत्या उदरोयेत यया नाभिषजेत किंचित तमहं ब्रवीमि ब्राह्मणम. संस्कृत मध्ये. नेक्स्ट पेज. तत्थ अककसंती अफरुसन. इथे अकर्कशचा अर्थ होतो अफरुसन. अफरुसनचा अर्थ होतं की रफ न बोलणे. विज्ञापनींती अर्थ विज्ञापनी, आणि जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते वेलफेअर साठी आहेत, कल्याणासाठी आहेत इन्स्ट्रक्शन. इथे विज्ञापनी म्हणजे इन्स्ट्रक्शन लिहिलेत, पण ते इन्स्ट्रक्शन कसे? हॅलो, आवाज येतोय का? हो सर, हो. हा, अर्थ विज्ञापनी आहे. ओके. सच्चंती भूतत्थ,
सच्चंते. आधी सत्य इथे काय म्हटलं, भूतत्व. भूत म्हणजे ऍज इट इज, यथाभूत होतं, पण भूत इथे सत्यच पकडा. समजा भूतत्व, भूत या अर्थाने, सत्य या अर्थाने, सत्य ऍज इट इज सांगणे. न अभिसज्जेती, नाभिसजे, दुसऱ्यांवरती विजय मिळवण्यासाठी नाही बोलत. जे काही शब्द म्हटलाय याय गिराय, जे काही शब्द अय्यम पुज्झापणवसेन न लग्गापेय, असं आउट ऑफ अँगर आणि दुसऱ्यांना मनाला लावणं, मनाला टोचण्यासारखं बोलत नाही. खिणासवो नाम एव रूप मेव गिरंग भासेय. अशाच प्रकारे त्याची वाणी असते. अशाच बोलण्यायोग्य ते शब्द वापरतात. असंच देशनासाठी ते शब्द वापरतात. तस्मातमहं ब्राह्मणं वदामीति अथवा. अशाच प्रकारे मी काय म्हणतो, यांनाच ब्राह्मण असं म्हणतो. आता यामध्ये आपल्याला आरंतांचं एक ड्रॉबॅक दिसतं. ड्रॉबॅक म्हणजे असं म्हणायचंय की जसं की चोळपंथक जरी आरंत बनला तरी सुद्धा तो जे अनसाउंड माइंड लोकांचं जे बिहेवियर असतं ते सुटलेलं नसतं त्याचं. तो तरी पण हसतच असतो. जरी आरंत बनला तरी तो देशना देताना हसतो, मध्येच उभा राहतो, मध्येच जोर जोरात बोलणार. राईट. हे जे अनसाउंड माइंडची सवय जी असते ना, ती तर गेलेली नसते. इथे सुद्धा मिलिंद वच्च थेर जरी आरांत असले तरी पूर्वीच्या एवढ्या जन्मामध्ये जे काही त्याने कलेक्ट केलेले आहेत, वासना म्हणतात पालीमध्ये त्याला, वासना. जी काही वासना हॅबिच्युअल टेंडन्सीज आहेत ती नाही मुक्त झाली, ती नाही क्लीन झाली. राईट. तर आरंत हे जे वासना मुक्त असतात, हे जे वाक्य आहे ते लागू होत नाही. वासनावंत नसतात आरंत. राईट. बुद्ध हेच काय असतात, कम्प्लिटली प्युरिफाईड असतात, पण आरंतांमध्ये तरी सुद्धा वासना असते. आणि ही वासनेचं हे उदाहरण आहे एक, हे वासना आहे. जसं की एक आपल्याला त्रिपिटकमध्ये अशी एका ठिकाणी स्टोरी दिसते की एक मंक आहे, भिक्षू, पाणी दिसलं की उडी मारतं. तर त्याची तो आरंत आहे, पण पाणी दिसलं की उडी मारतो. पाणी काही आलं मध्ये तर तो उडी मारूनच जायचा. राईट. ही सवय आहे, हॅबिच्युअल टेंडन्सीज आहे. तर वी कॅनॉट से दॅट की आरंतास आर फ्री फ्रॉम हॅबिच्युअल टेंडन्सीज. दे हॅव हॅबिच्युअल टेंडन्सी. ओनली द बुद्ध, सम्यक सन बुद्ध इज फ्री फ्रॉम हॅबिच्युअल टेंडन्सीज, पण आरंत नॉट. मे बी लेटर डेटेड भरपूर ड्रॉबॅक्स काढण्यात आले अशा प्रकारे आरंतांवर, आणि एक नवीनच संघ स्थापन झालं जे बुद्धहोड वरती जास्त त्यांचं भर होतं. एनिवे, तर मला सांगायचं होतं की आरंतांमध्ये ही वासना असतं, आणि वासना असलेली जी व्यक्ती आहे ती, त्याला डिस्टिंग करता येत नाही. त्याला म्हणजे आपल्यापासून वेगळं नाही करता येत. तो सर्वसामान्यांसारखाच वागत असतो. वासना असल्यामुळेच तो सर्वसामान्य दिसत असतो. वासना नसेल तर कोणालाही वाटेल की अरे एवढी बडबड करणारी व्यक्ती, एवढी चल विचल असणारी चंचल व्यक्ती शांत झाली तर ही काहीतरी प्राप्त झाली, असं नाहीये. तर अरहंतन वासना असणारच असं नाही, असं नाही म्हणते असणारच, पण असतात, असू शकतात. राईट. तर तर अरहंत डू हॅव हॅबिच्युअल टेंडन्सीज, आणि हॅबिच्युअल टेंडन्सी असल्यामुळे त्यांना सर्वसामान्यापासून वेगळं होऊन बघणं कठीण जातं. राईट. की ही खरंच आरंत आहे म्हणून. राईट. सो एनिवे, नेक्स्ट पेज. हा, आयतर थेर वथून. तर आयतर थेर पर्टिक्युलर नाव नाहीये, अनॉनिमस नाव नाही त्याचं काही. आयतर योद दिघंती इमं धम्मदेशनं सत्ता जेतवने विहरंतु अय्यतर थेरंग आरंभ करते. एखाद्या भिक्षूला ते उद्देशून ही गाथा सांगत होते. सावत्तियं खीर एको मिच्छा दिठ्ठिको ब्राह्मणो शरीर गंध गहन बहेन उत्तर साटकं अपनेत्वा एक म्हणते ठपेत्वा गेह द्वारा विमुखो निषेधी. एक
मिच्छादिठ्ठिको ब्राह्मण. मिच्छादिठ्ठिको ब्राह्मणाचा अर्थ होता की जो अनफेथफुल आहे बुद्धिझमच्या प्रती, राईट. जो श्रमण लोकांना म्हणजे त्याला आवडतच नाही, श्रमण धर्म आवडतच नाही, तो ब्राह्मण धर्मामध्ये खुश आहे. त्याची दृष्टी कशी आहे, विरुद्ध आहे धम्माच्या प्रती, राईट. तर एक असंच एक ब्राह्मण काय करतोय की उन्हाळा आहे मे बी तिथे, आणि हा कपडे वगैरे सगळं काढून बसलेला आहे, आणि आपला कपडा काय करतोय सुकवायला ठेवलेला आहे, आणि आपल्या घराजवळ तो बसतो. कपडे सुकवत ठेवलेले आहेत आणि घराजवळ बसतो. अथेको खिणासवो भत्त किच्चन कत्वा विहारं गच्छन्तो तं साटिकं दिस्वा इतो चितोच आलोकेत्वा तंची अपसंतो निसामिको अयंती पंचकुलं अधिष्ठयित्वा गणे. तेव्हा मग एखादा अरहंत पिंडपात करून विहारात जात असताना त्या कपड्याला पाहतो. मे बी तो कपडा रस्त्यावरती पडला हवेने, नाहीतर तो असंच रस्त्यावरती पडलेला होता, अशी काहीतरी घटना आहे ते. पाहतो आणि हितो चित्तोच आलोकित्वा, कदाचित हे चिंदी आहे, फाटलेले कपडे आहेत, किंवा कोणीतरी म्हणजे ह्याचा कोणी स्वामी नाही आहे. त्याने पाहत असताना म्हणतो की निसामिको अयंती, निसामिको ह्याचा कोणी मालक नाही आहे. पंचकुलं अधिष्ठयित्वा गणे, त्याला वाटतं काय चिंध्या वगैरे आहेत असं समजून काय करतो, घेऊन जातो. आणि अथनंग ब्राह्मण दिसवा अकोसंतो उपसंकमित्वा, आणि तो ब्राह्मण रागावतो आणि बघतो की अरे माझा कपडा हा उचलून घेऊन चाललेला आहे, राईट. आणि रागावून त्या भिक्षूकडे जातो आणि त्याला जोरात ओरडतो, आउट ऑफ अँगर. बोलतो मुंडक समना मम साटकं गणहसी. मुंडक मीन्स शेव्हिंग हेड, शेवेड हेड. मुंडक, हे समान माझे कपडे घेऊन जातोस असं म्हणणार होतो. तवेसो ब्राह्मणाती, तुझा आहे हे, तवेसो ब्राह्मण, हे तुझं आहे का ब्राह्मण. आम समनाती, हो श्रमण माझं आहे. मया कंची अपसंतेन पंचकुल संयाय गहितो गणहं नंग, मला वाटलं कोणी याचं मालक नाही आहे, असंच पडलेलं होतं, आणि मला वाटलं की ते चिंध्या आहेत, जे पंचकुल धूळ माती लागलेले चिंध्या ते उचलून घेऊन जाऊ शकतील भिक्षू, अशी परवानगी आहे जर त्याचा कोणी स्वामी नसेल तर घे बाबा तुझं कपडे, असं बोलून मला वाटलं की हे पंचकुल आहे, पण तू हे घे. तस्स दत्वा विहारं गंत्वा भिक्खूनं तमथं आरोचेसी, त्याला देऊन विहारात जातात आणि भिक्षूंना ही घटना सांगतात. अतस्स वचनं सुत्वा भिक्खू तेन सद्धीं केळीं करोंता. अतस्स वचनं सुत्वा भिक्खू तेन सद्धीं केळीं करोंता, त्याचे वचन ऐकून इतर भिक्षू काय करतात, ती मस्करी करतात. काय म्हणून मस्करी करतात, किन्नुखो आवसो साटको दिघो रसो थुलो सणहोती. काय आयुष्यमान, ती कपडा होतं कसं होतं, लांब होतं, छोटं होतं, म्हणजे ते कोणत्या साईजचं होतं असं विचारतात. आहुसो धीगो वा होतु रसो वा थूलो वा सणहो वा नथी मयंग तस्मिंग आलयो पंचकुल संयाय नंग गणहंती. आयुष्यमान, आऊसो दीर्घ असो, मोठा असो, लांब असो, जे कोणत्याही साईजचं असो, या विचाराने मी ते घेतलं नाही. तर पंचकुल आहे, चिंध्या आहेत, पडित कपडा आहे, या विचाराने काय घेतलं मी, उचलून आणलं. तंग सुत्वा भिक्खू तथागतस आरोचेस, ते ऐकून ते तथागतांकडे बुद्धांकडे जाऊन सगळं सांगितलं.
एस पंथे भिक्खू अभूतं वत्वा अयं व्याकरती. बुद्धांना जाऊन काय म्हणतात की हा बनते, हा जो भिक्षू आहे ना खोटं सांगतोय. हा म्हणजे सांगतो वेगळं आणि करतो वेगळं. अभूतं वत्वा अयं व्याकरती. खोटं पण सांगता म्हणजे स्टोरी काहीतरी वेगळी सांगताय, करून काहीतरी वेगळं आलाय असं. सत्था भूतं भिक्खवे एस कथेती. की भिक्षूंनो, हे जे काही त्याने सांगितलं तुम्हाला ते सत्य आहे. क्षीणासवा नामं परेसं संतक न गणन्ति. की अरहंत जे आहेत ते दुसऱ्यांचं स्वतःच समजून आणत नाही, असं बोलून ते काय करतात, ही गाथा सांगतात. नेक्स्ट. यो इदं य इदं दीर्घं वरसं वा अणुं स्थूलं शुभाशुभं लोके अदिन्न नादीयन्ति तमहं ब्रूमि ब्राह्मणन्ति. राइट. दीर्घ असो, रस्व छोटा असो, स्वस्त असो, महाग असो, शुभ असो, अशुभ असो, जे लोक या संसारामध्ये या किंवा लोकांनी न दिलेलं ते घेत नाही, स्वतःचा मानत नाही. दिलेल्या वस्तूच घेतात, न दिलेल्या वस्तू स्वीकारत नाही. त्यांनाच मी काय म्हणतो, ब्राह्मण म्हणतो. संस्कृतमध्ये पण घ्यायचं आहे, यस्तु दीर्घम तथा रस्वम अनुस्थूलम शुभाशुभम लोके न किंचित आदत्ते ब्रवीमि ब्राह्मणम हितम. राईट. तर ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया. नेक्स्ट पेज. तत्सत्तो त्याचा अर्थ असा आहे, साटका भरणादिषु दीघं वा रसं वा मणिमुत्तादिषु अणुं वा स्थूलं वा महग अपख वसेन शुभं वा अशुभं वा यो पुग्गलो इमस्मिन् लोके पर परिग्रहितं नादीयति तमहं ब्राह्मणं वदामीति अर्थ. इथे हे सांगितलंय की आदिन्न दाना वेरमणी हे शील इथे दिसतंय आपल्याला कम्प्लिटली. साटक भरणा दिसो, जे काही कपडे इतर गोष्टी आहेत, दीर्घ असो छोटे असो, मणिमुक्त ज्वेल्स जसं मणी इतर ज्वेलरी, अणु वा तुलंग वा छोटे असो मोठे, महाग असो या स्वस्त, चांगले असो या वाईट, ही जी व्यक्ती आहे, जो व्यक्ती या जगामध्ये दुसऱ्यांनी दिलेलं घेत नाही, त्यांनाच मी काय म्हणतो, ब्राह्मण म्हणतो. अशा प्रकारे देशना देण्यात आली आणि या देशनामुळे अनेक जण स्वतःपती ऐकणारे स्वतःपती फलाला प्राप्त होतात. नेक्स्ट. सारीपुत्त थेरवत्व. आता सारीपुत्तांचं आहे हे, आणि सारीपुत्तांवरती बरेच आहेत, मल्टिपल आपल्याला स्टोरीज दिसतात धर्मपदामध्ये सारीपुत्त वत्व नावाने. सारीपुत्ताच्या एपिसोड्स आपल्याला इथे दिसतात, काही त्यांच्या जीवनाच्या काही कथा. तर यातली एक आहे, आसा यस्साति इमं धम्म देशनं सत्था जेतवने विहरंतो सारीपुत्त थेरं आरभकतेसी. सारीपुत्तांना उद्देशून म्हटलेलं आहे, थेरो कीर पंच भिक्खु सत परिवारो जनपदे एकं विहारं गंत्वा वत्सं उपगंची. तर इथे सारीपुत्त थेर 500 भिक्षू परिवारासोबत, आय मीन ग्रुप सोबत एका जनपदामध्ये वर्षावासाठी गेले होते. मनुष्या थेरं दिसवा बहुवत्सावासिकं पटिसुनिंसु. येस. तर मनुष्यांनी, उपासकांनी त्यांना वर्षवास संपल्यानंतर काही प्रॉमिसेस केले होते. राईट. ते प्रॉमिसेस काय आहेत बघूया. थेरो पवारित्वा सब्बस्मिं वत्सवासिके
असंपत्तेयेव सत्तु संतिकं गच्छन्तो भिक्खुआः. तर थेर काय करतात की थेर फवारणा करून सर्व वर्ष आय मीन सर्व रेन रिट्रीट संपलं, फवारणा सेरेमनी संपली आणि ते लगेच जसं फवारणा संपते त्या लगेच बुद्धांजवळ जातात आणि बुद्धांना भेटण्याची इच्छा असते, बुद्धांना भेटायचं असतं त्यांना. आणि जाताना ते भिक्षूंना म्हणतात, दहरानंचेव सामनेरानंच मनुष्येहि वत्सवासिके आहटे गहेत्वा पश्येयात ठपेत्वा वा शासनं पहिणे याथाती. तर सारीपुत्र थेर जाताना भिक्षू संघाला बोलून जातात की मी बुद्धांना भेटायला चाललेलो आहे. जर कोणताही मनुष्य म्हणजे लोक उपासक फॉलोअर्स न्यू मंक साठी जे न्यूली जॉईन झाले आहेत संघामध्ये, श्रामणेरांसाठी साटक चिवर आणत असतील, जे वर्षवास काढले माझ्यासोबत त्यांच्यासाठी जर चिवर आणत असतील तर ते पाठवून द्या, नाही तर इथे ठेवा, असं ते मेसेज देऊन जातात. शासन पहिने आता ती मेसेज देऊन जातात की चिवर जर आणलं तर ह्यांना द्या, जे न्यू जॉईन झाले आहेत आणि जे श्रामणेरा आहेत, आणि जर एक्स्ट्रा असेल ना ते पाठवून द्या, जिथे मी आहे तिथे पाठवून द्या. एवं वत्वाच्या पण संतु संतिका अगमासे, असं बोलून ते बुद्धांकडे जातात. भिक्खू कथं समुठ्ठा पेसा, असं भिक्षूंमध्ये एक चर्चा उत्पन्न होते. अद्यापि मय्ये सारीपुत्र थेरस्य तन्हा अति एव, आता सुद्धा आजही मला असं वाटतं सारीपुत्र थेरांमध्ये काय आहे, तृष्णा आहे. कशाच्या प्रती? साटकांच्या प्रती, चिवरांच्या प्रती, भौतिक गोष्टींच्या प्रती काय अजूनपर्यंत काय तृष्णा आहे, असा आरोप करतात हे जे ज्यांनी काही स्पिरिच्युअल अटेनमेंट नाही केले ते असे भिक्षू आरोप करायला लागतात. तथाही मनुष्यही वत्सवासिके दिन्ने आत्तनो सद्दिविहारिकानं वत्सवासिकं पश्येयात ठपेत्वा वा शासनं पणिहि याताति भिक्खूनं वत्वा आगतते. म्हणून असं म्हटलंय ना की जर कोणी दिलं काही संघासाठी काय दान दिलं तर तुम्ही घ्या आणि बाकीचं काय करा मला पाठवून द्या असं. आणि जर त्यांच्यामध्ये नसेल तर का म्हटले असते, असे वस्तूंच्या प्रती का आसक्ती ठेवली असती, असं हे कॉमन अनअटेंड काही अटेंड न केलेल्या भिक्षूंमध्ये चर्चा उत्पन्न होत होती. सत्ता आगंत्वा काय नुत्त भिक्खवे इतरही कथाय सन्निसिन्नाती पुच्छविता इमाय नामाती होते. तर बुद्धांनी विचारलं, बुद्ध आले आणि बुद्धांनी म्हटलं का ग्रुप करून बसलाय, काय चर्चा होते, काय एकत्र जमलात, राईट, असं बोलून इमाय नामाती, या घटनेबद्दल आम्ही काय करत आहोत, चर्चा करत आहोत. तर असं म्हटल्यावर बुद्ध म्हणतात न भिक्खवे मम पुत्रस्य तन्हा अथी, माझ्या मुलामध्ये तन्हा नाही, न अथी, असं न अथी. मनुष्यानं पुण्यतो दहर सामनेरानंच धम्मिक लाभतो परिहानी मा होसी तेनेव कथितंती, राईट. त्याचा उद्देश एकच होता की मनुष्य पुण्य करायच्या इच्छेने आलेले आहेत, त्यांची पुण्य करण्याची इच्छा ही स्थित राहावी, वाढावी, राईट. आणि पुण्य लाभापासून ते वंचित न राहावे म्हणून त्यांनी असं बोलून गेले, जेणेकरून लोकांना ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आणि ते श्रद्धेच्या थ्रू काय करत आहे, डोनेट करत आहे, ती कायम राहावी, तिला हानी पोहोचू नये म्हणून तो असं इन्स्ट्रक्शन देऊन गेला तुम्हाला. ठीक आहे, त्याच्या मागचा उद्देश असा आहे, राईट. तर नेक्स्ट पेज करा प्लीज. आसा यस्य न विज्जन्ति अस्मिन् लोके परमिच निराशास विसंयुक्तं तमहं भूमी ब्राह्मणंती. आशा ज्याच्यामध्ये राहत नाही, ज्याच्यामध्ये आशा नसते, ती आशा नसते, राईट, या जगाच्या प्रती आणि
परलोकांच्या प्रती, म्हणजे या या जगाच्या, या भौतिक जगाच्या प्रती, आणि पुण्य केल्यानंतर जे देव लोक आहेत, ते स्वर्ग लोक आहेत, तिथे जाण्याच्या प्रती, या दोन्ही लोकांच्या प्रती काय नसते, त्याच्यामध्ये आशा नसते. निराशासन, आशा रहित असतो. विसंयुक्त, मुक्त असतो. राईट. तमहं ब्रूमे ब्राह्मण, त्यालाच मी काय म्हणतो, ब्राह्मण म्हणतो. न विद्यते यस्य च आशा य अस्मिन् लोके परम च निराशीषं विसंयुक्तं ब्रवीमि ब्राह्मणं हित. सेम गाथा है. राइट. नेक्स्ट. तंग आसाती तत्थ, सॉरी, तत्थ आसाती तन्हा. आसा म्हणजे काय, तृष्णा म्हटलेला आहे. आसाला इथे तृष्णा म्हटलेला आहे. निरासासंती नितन्ह, तन्हा नसणे, तन्हा रहित असणे. विसंयुक्तंती, विसंयुक्तचा अर्थ होतो सब किलेसेही विसंयुक्त, सर्व किलेशांपासून मुक्तता, मुक्त असणे. राईट. अनटच्ड असणे. तमहं ब्राह्मण वदामी ती अर्थो, त्या दृष्टिकोन, त्या अर्थाने ब्राह्मण म्हटलेलं आहे. इथं ब्राह्मणांचे किती डेफिनेशन्स आपल्याला मिळतात. ब्राह्मण कोणाला म्हणायचं, ज्याच्यात तृष्णा नाही, तृष्णा रहित आहे, सर्व क्लेशांपासून मुक्त आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. वदामी ती, वदामी मी म्हणतो, ही बुद्धांची डेफिनेशन आहे. मी त्यालाच ब्राह्मण म्हणतो. या रहित जो कोणी ब्राह्मण म्हणत असेल त्याला मी ब्राह्मण म्हणतच नाही. मी अशालाच, ज्याचा प्युरिफाईड माइंड आहे, अशालाच मी काय म्हणतो, ब्राह्मण म्हणतो. राईट. तर अशा प्रकारे आपले हे 4 स्टोरी संपतात. आय होप मी छोट्या स्टोरी होत्या. येस. नेक्स्ट पेज. हा, हे फक्त थोडंसं इंट्रोडक्शन आहे की संस्कृतच्या आणि संस्कृत आणि तिब्बतांच्या गाथा कुठून घेण्यात आलेल्या आहेत आणि उदान वर्ग म्हणून घेण्यात आलेल्या आहेत, आणि उदान वर्ग कोणत्या संस्कृत, आय मीन बुद्धिस्ट सेक्टला बिलॉंग करतं. राईट. तर आय होप तुम्ही तुमचं आजचं सेशन व्हॅल्युएबल झालं असेल, आणि आय होप यू गेन समथिंग फ्रॉम दॅट. ओके. ओके. थँक्यू सो मच. बहुत सब मंगला. धन्यवाद सर. खूपच सुंदररित्या तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. खूप खूप धन्यवाद. साधू असतात. तसेच आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. येस प्लीज सर. पंतक बालचक्र सर. बालचक्र. हा, हॅलो. हा, जय भीम. नवबुद्ध आहे सर. हा, पंथक बोलतो. तर ते चुल्ल पंथक आणि महापंथक मध्ये मी महायान मधलं टेक्स्ट वाचलं, कथा. त्याच्यामध्ये झाडू हे आलंबन असं नाही आहे. ह्या टेक्स्ट मध्ये आहे ना, हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये भगवंतांकडे एक रुमाल टाईप असतो, व्हाईट कपडा, तो त्यांना ते देतात. आणि मग हे जे याच्यामध्ये जे अंशी श्रावक आहेत ना, त्याच्यामध्ये ते येत आहे. तर याच्यामध्ये ते कपड्याचं हे दिलंय, म्हणजे व्हाईट स्टोरी सारखीच आहे, पण तिथे व्हाईट रुमाल असा देतात भगवंत, आणि मग त्याला म्हणतात की बा तू रजो हरण, रजो हरण असं म्हण. आणि मग ते कपड्यामध्ये मग ते घासतात असा कपडा, तर त्यामुळे तो कपडा ओला होतो आणि मग त्याला हे होतं ना ते, तर म्हणजे मळतो तो. तर ते चित्त मल जे आहे ते नष्ट व्हावे असं त्याला ते अनित्यतेचा बोध होतो चुल्ल पंथकला. आणि मग जे चित्तमल आहेत हे नष्ट होऊन मग ते अरहंत पदाला प्राप्त होतात, असं याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि मग ते अरूप ध्यानामध्ये अग्र असतात असं आहे. आणि परत या अनुषंगाने मी आपल्या बुद्ध आणि धम्मामध्ये पटीसेन नावाचे जे भिक्खू आहेत ना, त्याची कथा आली, बाबासाहेब आंबेडकरांनी इन्क्लूड केली आहे पटीसेन भिक्खूची. तर त्यांनाही, तेही वयोवृद्ध भिक्खू असतात आणि त्यांनाही
म्हणजे कुठलीही गाथा पाठ होत नाही. तर मग 500 अरहंत त्यांना गाथा वगैरे सांगतात पण पाठ होत नाही. तर मग भगवंत त्यांना बोलावून म्हणजे कायानु सौरो साधू साधू वाचाय सौरो आणि मनसाय सौरो, तर ही गाथा सांगतात आणि मग त्याचा अर्थही ते समजून सांगतात. आणि त्यावेळेसही असंच होते की त्यांची चर्या चांगली असते म्हणून मग त्यांना 500 ज्या महिला असतात, आपला भिक्खुनी संघ असतो, त्यांना धम्मदेशना करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या तोंडही उघडू शकत नाही. असं बुद्ध आणि धम्मामध्ये इन्क्लूड आहे. आणि त्याही मग प्रीती उत्पन्न होते आणि अरहंत पदाला प्राप्त होतात, असं सगळं आहे. तर मी एकदा प्रवचन ऐकताना भिक्खूंचं ते ऐकलं होतं, कारण की पटीसेन नावाचं, पटीसेन आणि चुल्लपंथक हे बहुतायत एकच असावं असा कयास लावला जातो म्हणून. मलाही ते कन्फर्म नाही आहे, पण तुमच्याही काही वाचनातून गेलं असेल, कारण की त्रिपिटकामध्ये पटीसेन नावाच्या भिक्खूचा काही उल्लेख वगैरे येतो का, असं तुमच्या माहितीमध्ये आहे? पटीसेन मी ऐकले ना, पण आय एम नॉट अवेअर ऑफ द स्टोरी, ही स्टोरी. पटीसेनचं बाबासाहेबांच्या याच्यामध्ये धर्म ग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धम्म नव्हे हे जे चॅप्टर आहे ना, यामध्ये ते इन्क्लूड आहे पटीसेनचं. कारण की पुढे मग ते त्यांची चर्या चांगली असते, ते राजा प्रसन्नजीतच्या इथे जातात, तर त्या भिक्खूला इथे गाठा पाठ नसल्यामुळे त्याला जो द्वारपाल जो असतो तो आतमध्ये जाऊ देत नाही. सेम स्टोरी आहे चोळपंथकामध्ये, सेम आहे, त्याला पण घेत नाही आतमध्ये. हा, मग तेच मला वाटतं की ते त्यालाही आतमध्ये घेत नाही द्वारपाल. तर मग ते कारण की ते भगवंत त्यांना पात्र देतात, त्यांचं भिक्षा पात्र, आणि भिक्षा पात्र घेऊन मग ते पटीसेन भगवंताच्या मागे जातात. पण जेव्हा तिथे आपल्या मंचावर जाण्यासाठी त्यांना द्वारपाल आधीच बाहेर ठेवतो, गेटवर बसवायला सांगतो. तर मग ते भगवंत जेव्हा हात धुण्यासाठी आपलं हे करतात, तर त्यांचा हात तिथे दिसतो, म्हणजे भगवंताच्या त्या पात्रामध्ये. म्हणजे बुद्ध आणि धम्मामध्ये तुम्ही रेफर केला तर ते असं दिसेल. तर त्याच्यामध्ये हेच आहे का चित्त मला संदर्भात आहे. तर ठीक आहे, मला तेच विचारायचं. थँक्यू सर. थँक्यू सो मच शेअर केल्याबद्दल. पटीसेनाचं सेम स्टोरी आहे ऍक्च्युली चोळपंथकाची. जर तुम्ही ती अॅनिमेटेड सिरीज पण बघाल ना, त्यामध्ये सगळं चायनीज मध्ये, आणि त्यांनी झाडूची उपमा देऊन हे केलेलं आहे, आणि त्याला सुद्धा द्वारपाल बाहेर काढतो. आणि बुद्ध म्हणतात की तुमच्या द्वारपालाने माझ्या एका शिष्याला बाहेर आतमध्ये घेतलं नाही, त्याला बाहेरच ठेवलेलं आहे, त्याला बोलवा. तर राजा द्वारपालाला सांगतो की जाऊन त्याला घेऊन या, आणि द्वारपाल घ्यायला जातो तर तो नसतो तिथे. बरेच आंब्याचे झाडं असतात, आणि हा जो चोळपंथक आहे हा आंब्याचं झाड बनलेला असतो, आणि त्याला तो हळूहळू करून अपिअर होतो. एक दिसतो चोळपंथक, मग 2 होतो. तो झाड जे आहेत ना, झाड जे चोळपंथक सारखे होऊन जातात, झाड चोळपंथकाचं रूप घेतात. आय मीन तो त्यामध्ये इद्धी एवढी असते की सगळे झाड चोळपंथकच दिसत असतात त्या द्वारपाल कन्फ्युज होतं की कोण आहे नक्की, आणि हे असं सायकिक पॉवर बघून तो घाबरून गेलेला असतो, आणि तो बुद्धांकडे पुन्हा राजाकडे जातो, असं सांगतो की हा चोळपंथक तर बरेच आहे तिथे, चोळपंथकानेच गार्डन पूर्ण भरलेलं आहे, कोणता चोळपंथकला आणू मी, आणि तो सायकिक पॉवरने सर्व हे करतोय. तर बुद्ध म्हणतात की जा, फक्त त्याला त्याचं नाव घे, आणि जो आवाज देईल ना त्याला घेऊन ये. तर जोरात तो ओरडतो चोळपंथक म्हणून, आणि त्यातला एक जो आहे तो होता हा यस म्हणून मी आहे ते, त्यालाच तो घेऊन येतो आतमध्ये. तर अशी स्टोरी आहे ती सेम, जसं पंथक यांनी सरांनी शेअर केली. थँक्यू. नेक्स्ट. याच्यामध्ये तर ते वेगळीच आहे. याच्यामध्ये ते परत वापस विहारावर जातात, आणि म्हणजे हे जे बुद्ध आणि उनके समकालीन भिक्षू, हे जे 80 अग्रशावकाचं बुक आहे ना, भिक्षू मेधांकर यांचं, त्याच्यामध्ये तेच आहे का बा, ते परत विहारामध्ये जातात, आणि जेव्हा तो द्वारपाल जातो तर तिथे असे बरेच 500 चोळपंथक झालेले असतात, आणि मग जो पहिल्यांदा हात पकडतो त्या पद्धतीतला आहे. पण मला आणखी त्याच्यामध्ये एक ऍड करायचं आहे
की अर्हंतामध्ये काही वासना नसतात असं तुम्ही जे उल्लेखित केलं ना, तर याच्यामध्ये ते असतात असं, पण याच्यामध्ये ऍडिशनल मध्ये स्टोरीमध्ये असं लिहिलंय की बा म्हणजे एकदम अल्पमल असतात, म्हणजे जे संस्कार जे आहेत म्हणजे वाळूवरची लकीर, पत्थरवरची लकीर किंवा पाण्यावरची लकीर जे आहेत ना, तर पाण्यावरच्या सारखे असतात असं याच्यामध्ये आलंय. कारण की जे महापंथकने जे रागावलं होतं त्याला आणि त्यामुळेच ते त्याच्या म्हणजे परिणाम होणार होता, म्हणून त्यांनी ते रागावलं आणि त्याला हात धरून बा तू चालला जा संघातून, तुझं काही होणार नाही असं ते म्हटलं होतं. असं भगवंतांनी म्हटलं त्यावेळेस, म्हणजे जे नंतर जे तर चालेल सर, पुढचे प्रश्न घेऊ शकता आपण. थँक्यू. हॅलो, कोणाला काही प्रश्न आहे का? ओके, दिलीप सर, दिलीप गायकवाड प्लीज. हा सर, जय भीम सर. जय भीम. आवाज येतोय माझा? येस. हा सर, तुम्ही चारही गाथा कथा खूप सुंदर समजावून सांगितल्या. तर आतापर्यंत जो म्हणजे आमचा अभ्यास होता, म्हणजे वैयक्तिक माझा, तर त्यात म्हणजे असं म्हणजे तुम्ही जे सांगितलं की अर्हंत पदाला पोहोचलेल्या व्यक्तीमध्ये पण की तृष्णा आणि वासना शिल्लक असतात. तृष्णा नाही, वासना. हा सर, मग ते वासना आणि तृष्णा याच्यामध्ये काय आपण असा फरक करतो? कारण सवय, अहो ती वासना म्हणजे काय, सवय आहे, वास करते त्यामध्ये. वासना सवय, त्याची हॅबिच्युअल सवय. जसं कोणाला डाव्या हातानेच खायची सवय असते ना, राईट, आणि जेवणात त्याला पाणीच पाहिजे असतं, ज्याला म्हणजे काय ते गोड खायचं असतं, म्हणजे सवय असते ना, हॅबिच्युअल टेंडन्सीज, ते त्यापासून मुक्त नसतात. फक्त त्यामध्ये काही नसतं, फक्त जे सवय जे असतात ना त्यापासून ते मुक्त नसतात. सवय, हॅबिच्युअल टेंडन्सीज. अच्छा, म्हणजे तृष्णा नाही, तृष्णा संपलेल्या असतात, प्रश्नच नाही. तृष्णा असेल तर मग पुन्हा जन्म आहे ना, अर्हंत त्याला म्हणता येत नाही. फक्त वासना असतात. बुद्धांमध्ये वासना नसतात, बुद्धांमध्ये अशा काही सवय नसतात. फक्त बुद्ध जे आहे ते वासना मुक्त असतात, म्हणजे ऍडिशनल वासना मुक्त असतात. अर्हंत असतात वासना मुक्त, पण जसं आपण स्टोरी मिलिंद वच्छ थेर बघितलं, त्यामध्ये आपल्याला दिसतच आहे की तो वासना मुक्त नाही. बुद्ध सांगतात ना की अरे 500 गेला प्रिव्हियस 500 बर्थ तो ब्राह्मणच होता, म्हणून त्याला सवय झाली आहे की वसलो म्हणायची, तर आता पण तो वसलोच म्हणतोय, पण त्या मनात काही नाही आहे. अच्छा. थँक्यू सर, थँक्यू. एनी फर्दर क्वेश्चन्स विचारू शकता प्लीज. अदरवाइज नैना तांबे मॅडम, तुम्ही प्रोसीड करा. धन्यवाद सर, खूप छान रित्या तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिली. मी आता आदरणीय दयानंदजी मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने काही ऍड करायचं असेल तर त्यांनी जरूर आम्हाला मार्गदर्शन करावं. आशुतोष सर, फार कौतुकाने आभार. मागच्या वेळेसही तुमचा जे मागचं जे सेशन झालं होतं ते खूप चांगलं झालं, आणि आपले भूत भाषेवर किंवा तिबेटियन भाषेवर जे ज्ञान आहे ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचता, आणि जे आपले धम्मपद गाथा किंवा कथा आहे त्याला वेगवेगळ्या पैलून तुम्ही सांगता, ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. एकदम कमी वयात तुम्ही इतक्या पुढे जात आहे, तर हा तुमचा ज्ञानाचा प्रवास असाच पुढे पुढे जाओ, आणि आपले जे श्रोते आहे पासक उपस्थित आहे त्यांच्यापर्यंत तुमचा ज्ञानाचा लाभ हो अशी मंगल कामना करतो. आणि आज आपण ज्या 4 कथा सांगितल्या त्या संदर्भात फक्त एक छोटेसे कॉमेंट, एक आपण एक परंपरा म्हणून सांगतो, असं एक थोडस टॉपअप म्हणू किंवा एक आढावा म्हणू, त्या अर्थाने मी बोलत आहे. तर फक्त एक महापंथकचा विषय निघाला ना, त्या संदर्भात पण थोडस सांगतो. माझ्या आवडीचीच कथा आहे ती. तर चुल्लपंथक महापंथक हे 2 बंधू होते, आपण सांगितलेलंच आहात. आणि याच्यात महापंथक हा त्याचा दरवाजा बंद करतो किंवा त्याच्यावर रागावतो, आणि त्या संदर्भात काय अर्हंत व्यक्तीला क्रोध येऊ शकतो का, त्या संदर्भात बुद्धांनी गाथा सांगितलेली जे ते आपण समजून सांगितलेले. तर या धम्मपदाच्या
या कथेमध्ये किंवा गाथेमध्ये एक छोटासाच भाग आलेला आहे. त्याचा विस्तृत भाग जो आहे, आता जे पंथक सरांनी सांगितलं, त्यांनी एक महायानी ग्रंथाचा संदर्भ घेतला, पण मला सांगायला आवडेल की चुल्लसेठी जातक जे 4 क्रमांकाचं जातक आहे, पहिल्याच निपातात आहे आणि ते खूपच सुंदर जातक आहे आणि ते मी थोडस त्याच्यावर प्रकाश टाकू इच्छितो कारण खूप सुंदर आहे. तर हा जो भाग पहिला जो आहे तुम्ही सांगितला या धम्मपदामध्ये की त्याने त्याला त्याच्याकडून गाथाच पाठ होत नव्हत्या चुल्ल पंथात, म्हणून तो दुर्लक्षित झाला होता किंवा मोठ्या भावाला त्याच्याबद्दल फार कौतुक वाटत नव्हतं. हा म्हणजे भार आहे, भिक्खू असून श्रवण करत नाही किंवा स्मरण करत नाही गाथा, म्हणून ते त्याच्यावर रागवतात एक मोठे भाऊ म्हणून. तर त्या क्रोधामागे आपुलकीच असतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनंत व्यक्तीला जे आहे कोणताही लोभ, तृष्णा, कामना काहीच राहत नाहीये, पण ते त्यांच्यात नसतंय, म्हणजे त्यांच्यात ते स्थिर राहत नाही. याच्या आधी काही गाथा आलेल्या आहेत की कमळाच्या पानावर जसं एक पाण्याचा थेंब पडला तर ते पाना म्हणजे ते ताबडतोब घरंगळत जातो. तर हे सगळे विषय जे आहेत, सगळे जे विकार आहेत ते त्यांना घासून जातात, त्यांच्या चित्तामध्ये स्थिर होत नाहीये. तसं आपण धरून ठेवतो ना, तर अनंताच्या चित्तावर ते टिकतच नाहीये, फक्त स्पर्श करून घासून जातात. त्या अर्थाने बुद्धांनी बऱ्याच गाथा समजून सांगितलेल्या आहेत. त्यामुळं अनंताला क्रोध नसतो, आसक्ती नसते, या 4ही गाथामध्ये ते आलेलंच आहे. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन नको त्यात की त्यांना वासना असते का. सवयी हा वेगळा भाग आहे. सवय असणं हा जसं की आपण आता सांगितलं एखाद्याला डाव्या हाताने खायची सवय असते, तर तो सवयीचा भाग आहे. पिलिंद भिक्खू जे आहे ते त्यांना शिवी देण्याचा एक सवय आहे, त्याच्या मागे काहीच नसतं. बरेच लोक बोलता बोलता मित्राला पण शिवाय देतात हसत हसत, तर त्याच्या मागे म्हणजे क्रोध असं द्वेष असं नसतो. मजाक मध्ये पण ते शिव्या देतात ना, तो सवयीचा भाग झालेला. आणि हा ब्राह्मण शिव्या का देत होता, ते याच्या आधी 500 जन्म तो ब्राह्मण योनीत जन्माला होता आणि खालच्या वर्णाबद्दल त्याला जो द्वेष होता तो त्याच्या मुखातून येत होता. ती सवयीचा भाग म्हणून या जन्मात तो अनंत झाला, तरी तो सवयीचा भाग तुटलेला नव्हता. आणि त्याच्यातच आपण बघतो सवयीचा की कित्येक लोकांना आहे ना जीभ बाहेर काढायची सवय असते, बोलता बोलता एकदम जीभ बाहेर काढते. तर जसं साप कसा बाहेर जीभ काढतो, तर होऊ शकते ते आदल्याचे एक लॉजिकली होऊ शकते आदल्या योनीत ते साप असतील, काही अजगरासारखे असे पडून असतात, काही वानरासारखे, माकडीसारखे त्यांचं चित्त चंचल असतं. तर आधीच्या जन्माचे काही सवयी या जन्मात येऊ शकतात. पण आता हे लोक अनंत झालेले आहे, म्हणून ब्राह्मण वर्गामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. अनंताचे जे गुण सांगितलेले आहे वेगवेगळे कथेतून, बुद्ध नेहमी सांगतात, तेच ब्राह्मण वर्गात आलेले आहे आणि तेच अनंताचे गुण एकाच आपल्याला वर्गामध्ये सविस्तर माहिती दिसते. दिलीपजी आपला हे म्यूट करा स्पीकर. तर चुल्ल पंथक बद्दल मी जे सांगत होतो की जेव्हा या महापंथकने त्याला रागवलं समजा आपण, तर तो म्हणे की आता माझ्याकडून तर पाठांतर होत नाही, तर मी भिक्खू संघाचा त्याग करतो आणि गृहस्थी बनतो, तिथं तरी मी भिक्खू संघाची सेवा करू शकेन. या चुल्ल पंथक जातक जे आहे 4 क्रमांकाचं त्यात लिहिलेलं आहे ते. तर तो म्हणजे भिक्खू पण त्याला सोडायचा आहे, म्हणून तो ती गोष्ट बुद्धाकडे जाते की हा गृहस्थी बनवू इच्छितो. बुद्ध त्याला म्हणतात की मी तुला दीक्षा दिलेली आहे ना, तर तू माझी परवानगी घेऊन जाशील. बुद्ध त्याला आहे ना, म्हणजे ऍक्च्युली या राजाने सगळ्यांना भोजनासाठी निमंत्रित केलेलं आहे बुद्धासहित सगळ्या भिक्खू संघाला. पण महापंथक हा इन्चार्ज असतो की किती भिक्खूला न्यायचं, कोणाला न्यायचं नाही, त्याचा तो इन्चार्ज असतो. आणि तो आपल्या भावाला नेत नाही, त्याला म्हणतो की तुला तर काही ज्ञानच नाहीये, तू काहीच फळ प्राप्त झालेलं नाही, तर तुला कशाला भोजनाला न्यायचं. म्हणून ती गोष्ट या चुल्ल पंथकला लागते आणि तो म्हणतो की मी आता चिवर उतरून गृहस्थी बनतो. आणि ती गोष्ट बुद्धाकडे जाते, तर बुद्ध म्हणते की नाही तू थांब, मी तुला त्याला एक प्रयोग करायला देतात. आणि आता जो पंथकांनी जे सांगितलं होतं की त्याला एक सफेद कपडा बुद्ध देतात आणि सूर्याकडे बघून सकाळी
रजोहरण रजोहरण म्हणून सूर्याकडे बघून तू हाताने मळायचा असतो कपडा, असं त्याला ते निमित्त देतात. आणि हे सगळा भिक्खू संघ हा भोजनासाठी तिकडे त्या राजाकडे जातो. तिथे तो राजा विचारतो सगळे भिक्खू आलेले आहेत ना, तर महापंथक म्हणतो की हो सगळे भिक्खू आलेले आहेत. तर बुद्ध म्हणतात की नाही, एक भिक्खू तिकडे आहे. तर राजा म्हणतो की ठीक आहे, त्याला आपण बोलून घेऊ, म्हणून एका शिपायाला त्या उद्यानामध्ये पाठवतात. ठीक आहे, की त्या भिक्खूला घेऊन ये. आता इकडे काय होत आहे, इकडे याचा प्रोग्रेस काय आहे चुल्लपंथकचा, हा सूर्याकडे बघून तो सफेद कपडा घासत राहतो आणि रजोहरण रजोहरण म्हणत जातो. आणि असं करता करता हाताने तो कपडा चोळत असताना मळत असताना त्याच्या शरीराचं, म्हणजे त्याने ते आंघोळ केलेले असेल, स्वच्छ असेल शरीर, तरी सुद्धा तो सफेद कपडा आहे ना तो मलिन होतो. हे शरीर जर एवढं मलिन असेल तर माझं चित्त किती मलिन असेल. आणि बुद्ध जे उपदेश करतात चित्ताच्या मलिनतेबद्दल, विकारताबद्दल, त्याचं मन बरोबर तिकडे डायव्हर्ट होतंय आणि शरीराची किंवा बाह्य मलिनतेपासून तो आंतरिक मलिनतेकडे वळतो आणि त्याला इद्धी प्राप्त होते, त्याला ते फळ प्राप्त होतो, हे ना, अनंत होतो. ठीक आहे, हे बुद्ध तिथे बसल्या बसल्या केस म्हणजे त्याचं चित्त जाणत आहे की याला इद्धी प्राप्त झालेली आहे, अनंत प्राप्त झालेला आहे. आणि हा चुल्लपंथक जो आहे तो तिकडे पूर्ण ऐकत आहे. त्याला काय म्हणतात, सोतवियान आहे ना, ते पण त्याला त्याचं जागृत झालेलं आहे, त्याला दूरचं ऐकायला येत आहे. आणि इकडे महापंथकला त्या राजाने विचारलं की सगळे भिक्खू आलेले आहे, तर तो महापंथक म्हणतो हो. मग बुद्ध म्हणतात नाही, एक राहिलेला आहे. मग तो राजा त्या शिपायाला त्या उद्यानामध्ये पाठवतो. हे सगळं कोण ऐकत आहे, चुल्लपंथक इद्धी प्राप्त झाले. मग याला वाटतं की आता याला तर इद्धी प्राप्त झालेली आहे आणि लहान मुलाला कसं काही नवीन शिकलो की त्याला काही दाखवण्याचं एक इच्छा होते ना, तर या चुल्लपंथकला याने काय केलं माहिती आहे का, आपल्या 1000 इमेजेस तयार केल्या, आपले 1000 प्रतिमा तयार केल्या. आणि जेव्हा तो शिपाई उद्यानात आला तर त्याला तर सांगितलं होतं एकच भिक्खू आहे आणि इथे तर 1000 भिक्खू आहे. तो घाबरला आणि परत गेला आणि राजाला सांगितलं तिथं तो एक नाही 1000 भिक्खू आहे. बुद्ध त्याला म्हणतात की जा तिथे पुन्हा आणि तिथं विचार चुल्लपंथक कोण आहे, आणि जो चुल्लपंथक असेल त्याला घेऊन ये. मग तो शिपाई पुन्हा त्या उद्यानात जातो आणि विचारतो की चुल्लपंथक कोण आहे. तर त्या 1000 इमेजेस असतात ना, तर प्रत्येकाच्या मुखातून येत आहे की मी चुल्लपंथक, मी चुल्लपंथक, असे 1000 इको येतात. तो शिपाई पुन्हा कन्फ्युज होतो. मग तो पुन्हा तिकडे जातो राजाकडे आणि बुद्धाकडे. तर ते तर सगळेच म्हणतात की मी चुल्लपंथक आहे. तर बुद्धा स्मित हास्य करतात आणि त्याला सांगतात की जा पुन्हा त्या उद्यानामध्ये आणि तिथे जाऊन विचार की चुल्लपंथक कोण आहे. फक्त एक लक्षात ठेव, जेव्हा तू विचारशील की चुल्लपंथक कोण आहे, तर त्या 1000 जे मुख असतील, त्या 1000 इमेजेस आहे, ज्याच्या मुखातून पहिला आवाज येईल त्याचा हात तू पकड. आणि तो शिपाई शार्प असतो, विचारतो की चुल्लपंथक कोण आहे. तर पहिल्याच्या मुखातून जो आवाज येतो ना, बरोबर त्याला तो हात पकडतो आणि बाकीच्या 999 ज्या इमेजेस आहे ना ते डिसअपिअर होतात. तर दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग आहे. त्याचं पुढे पण मी किती इंटरेस्टिंग आहे ते मी तुम्हाला अजून 2-4 मिनिटात सांगतो. नंतर ते चुल्लपंथकला घेऊन येतो. आता इथे आपल्याला दिसतं की किती म्हणजे त्या चुल्लपंथकला इद्धी प्राप्त झालेली आहे काही क्षणात, जो म्हणजे भिक्खू संघ सोडण्याच्या मनस्थितीत होता, पण बुद्धांनी त्याला एक छोटस वस्त्र काय दिलं आणि तो अनंत काय झाला, इद्धी प्राप्त काय झाला. दुसरं आपल्याला हे पण दिसतं की बुद्धाला सगळं ज्ञान आहे आणि तेच आपल्या एक शिष्याचं, आपल्या नवीन इद्धी प्राप्त झालेलं आहे याचं किती कौतुक करतात. म्हणजे त्याला स्टेप बाय स्टेप त्यांनी पहिल्याच याच्यात हे नाही सांगितलं की त्याचा हात पकडून ये. त्याला सांगतात की जा तिथे चुल्लपंथक कोण आहे विचारून ये. मग तो आपला प्रयोग करून दाखवतो, सगळ्याच्या मुखातून तो आवाज काढून दाखवतो, पुन्हा तो परत येतो. मग बुद्ध म्हणतात की जा आणि ज्याच्या मुखातून हात येईल. तर ह्या ज्या छोट्या डिटेल्स आहे ना ते खूप खूप म्हणजे मनाला आनंद देणारे आहे की बुद्ध आपल्या लहान मुलांचं किंवा आपल्या शिष्यांचं कसं कौतुक करतात. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे की मग सफेद वस्त्र का दिलं बुद्धाने, निमित्त जे म्हणतो ना आपण, कमठ्ठान ते का दिला, तो पण एक विषय आहे. त्याच कथेत त्यांनी सांगितलेला आहे की
हा चुल्लपंथक जो आहे, एका जमान्यात कधीतरी राजा होता आणि तो आपल्या रथातून जात असताना त्याला काहीतरी घाम आला आणि त्याने आपल्या खिशातून रथातून जात असताना तो जो आलेला घाम त्याने पुसला. तर तो घाम जो आला होता आणि पुसलेला तो रुमाल आहे, त्यानं बघितलं की अरे आपलं शरीर किती मलिन आहे. तर तो विचार जो आहे ना त्याच्या मनात चाटून गेला, म्हणतो आपण स्पर्श करून गेला. पण तो राजा असल्यामुळे आणि तो मिरवणुकीत असल्यामुळे किंवा इतर कामामुळे त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्या गोष्टीकडे. ओके, म्हणजे त्याच्या मनात आलं अरे बापरे किती माझं शरीर मलिन, असं त्याच्या चित्ताला ते स्पर्शून गेलं. त्याने तो रुमाल खिशात ठेवला. बुद्धाने याला निमित्त देताना त्याच्या पूर्वजन्मेचे अनेक जन्माचा अभ्यास केला असेल आणि कोणतं निमित्त याला देशाकडे नेऊ शकतंय त्याचा अभ्यास करून बराबर सफेद कपडा त्याला दिला आणि ते परफेक्ट जे कमठान होतं ते होतं ते बुद्धाचं उपाय कौशल्य जे म्हणतो ना ते आपल्याला याच्यातून दिसून येत आहे. हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग म्हणजे पुस्तकाच्या पलीकडचा तिसरा भाग सांगतो, जे खूपच इंटरेस्टिंग आहे, पुस्तकाच्या बाहेरचा आहे. सांगतो की याने ज्या 1000 इमेजेस केल्या आणि बुद्धाने कसं त्याला हात पकडायला सांगितलं, याचा उपयोग कुठे केलेला आहे का म्हणजे नाटकामध्ये, सिनेमामध्ये? तर हो, एंटर द ड्रॅगन ज्यांनी हा सिनेमा बघितला असेल ब्रुसलीचा, नसेल तर बघा. त्यात ब्रुसली जो आहे म्हणजे जो नायक आहे त्या सिनेमाचा, तो शाओलिन टेम्पल मधून जुडो कराटेचं ते प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तो आपल्या आचार्याला विचारतो की माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, आता मी निघून जाणार आहे इथून, तर माझ्यासाठी काही शेवटचा उपदेश आहे का किंवा काही महत्वाचं काही सांगायचं आहे का? तर ते गुरु सांगतात, आचार्य त्याला, की आपल्या आयुष्यात जेव्हा खूप इल्युजन्स असतात, खूप भ्रम असतात, तर ते भ्रम असले ना, इल्युजन असले की तुम्ही सत्याजवळ पोहोचू शकत नाही, है की नाही? म्हणजे ट्रूथ तुमच्यापासून दूर असतंय त्या भ्रमामुळे, इल्युजनमुळे. तर तुम्हाला जर सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर भ्रम आपले एक एक तोडायला पाहिजे, सॉर्ट आउट करायला पाहिजे. ब्रेक द इल्युजन्स व्हेन देर आर मेनी इल्युजन्स, ब्रेक वन बाय वन सो यू कॅन रीच टू द ट्रूथ, असं त्याचा म्हणजे तो गुरुमंत्र देतात. आणि तो हिरो जो आहे ब्रुसली पुढे जातो आणि मोठी स्टोरी आहे, तो एका बेटावर जातो आणि तो जो विलन असतो त्याला मारायचं असतं आणि शेवटी तो ब्रुसली जो आहे एका ग्लास हाऊस मध्ये, मिरर हाऊस मध्ये तो अडकतो तो नायक त्यातला ब्रुसली. आणि त्याला आहे ना त्याच्या स्वतःच्याच खूप इमेजेस दिसतात त्या मिरर हाऊस मध्ये, खूप छोटे छोटे मिरर असतात आणि त्याला त्याच्या अनेक इमेजेस दिसतात. आणि तो जो विलन येतो ना तो बाहेरून येतो आणि कोणत्या तरी म्हणजे अनेक दरवाजे असतात त्या मिरर हाऊसला, कुठेतरी येतो आणि त्या हिरोला मारतो आणि पुन्हा पळून जातो, असं आहे. तर तो हिरो जेव्हा त्या मिरर हाऊस मध्ये येतो ना तर त्याच्या पण खूप इमेजेस दिसतात आणि याच्या पण खूप इमेजेस दिसतात. इतकं इंटरेस्टिंग पार्ट आहे ना तो, त्यावेळेस खूप गाजलेला आहे. त्यावेळेस आपल्याला काही कळलं नव्हतं, म्हणजे आवडलं होतं पण कळलं नव्हतं. पण जेव्हा चुल्लसिद्धी जातक वाचलं, चुल्लपंथक जातक वाचलं, अरे म्हटलं इथूनच तिथे उचललेला आहे. आणि तेव्हा मग तो जेव्हा तो खलनायक जो आहे हिरोला मारत राहतो लपून लपून आणि हा खूप कन्फ्युज होतो आणि तेव्हा त्याला तो गुरु मंत्र आठवतो की व्हेन देर आर मेनी इल्युजन्स, ब्रेक वन बाय वन. आणि मग तो जो हिरो जो आहे तो ते मिरर तोडत जातो प्रत्येकाला. आणि नंतर मग म्हणजे आता तुम्ही आरशात बघितले असेल अनेक आरशे, तर एक इमेज तुम्हाला सरळ दिसेल आणि बाकी सगळ्या उलट्या दिसतील, हे की नाही? तसंच मग तो ओळखतो आणि त्या खलनायकाला पकडतो. तर या चुल्लपंथकचा ज्या 1000 इमेजेस बनवल्या होत्या त्या कोणाला ओळखायचं, पण बुद्ध बरोबर सांगतात ज्याच्या मुखातून पहिला आवाज आला कॅशिल. तर या इल्युजनचा किती सुंदर उपयोग बुद्धाने सांगितलेला आहे आणि सिनेमामध्ये कसा वापर झाला. तर अशी हे इंटरेस्टिंग स्टोरी आहे, प्रत्येकानं वाचा, ते मी सुचवतो तुम्हाला. आणि मला वाटतं याचं निरसन झालं असेल या कथेचं. आणि दुसरं जे मिलिंद वच्छ, ते तर आपण आता सरांनी सांगितलेलंच आहे की एखाद्याचं बोलणं म्हणजे हा सवयीचा भाग असतो, की त्याच्या चित्तामध्ये कोणाबद्दल द्वेष भावना आहे. आणि मी ते आता जे सांगितलं माकडासारखं, अजगरासारखं, सापासारखं वेगवेगळ्या आपल्या सवयी असतात, तर होऊ शकतं त्या पहिल्या जन्मेच्या सवयी असू शकतात, होऊ शकतात असं, ठीक आहे. पण त्यांच्या मनात क्रोध किंवा द्वेष नसतो, तो एक सवयीचा भाग असतो. अयतर थेर वस्तू जे आहे ते सरांनी आपल्याला सांगितलं की ब्राह्मण होता, त्याचं शरीर
शरीर जे आहे ते खूप घाणेरडं झालं होतं, बाहेरून आला होता आणि त्याला खूप घाम वगैरे आला असेल म्हणून त्याने त्याचं ते वस्त्र कुठेतरी बाहेर सुकायला ठेवलं. म्हणजे ते वस्त्र एवढं घाणेरडं असेल याच्यावरून लक्षात ठेवा की ते एक भिक्खू आला आणि त्याला वाटलं हे पंचकुली काय म्हणजे कुणीतरी फेकून दिलेलं आहे उकरड्यावर. इतकं घाणेरडं ते वस्त्र होतं. याच्यावरून लक्षात घ्या की तू ब्राह्मण किती घाणेरडा असेल. असो तर त्याने काही फेकून दिलेलं नव्हतं त्या ब्राह्मणाने ते वस्त्र. त्याने कुठेतरी ठेवलं होतं सुकायला उन्हामध्ये आणि याला वाटलं की ते कुणीतरी फेकून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी ते घेतलं आणि तो ब्राह्मण रागावला त्याच्यावर. तर इथे सरांनी आपल्याला सांगितलंय की भिक्खूनं असं एखादं वस्त्र उचलणं म्हणजे भिक्खूने हे केलं होतं की कोणाचं आहे का, तर त्याला तिथे कोणी स्वामी दिसला नाही, त्याला वाटलं हे फेकून दिलेलं आहे, म्हणजे गैरसमजातून झालेला आहे. पण आपल्याला ह्याच्यातून जे समजतंय ना, अदिन्न दाना जे म्हणतो आपण, अदिन्न दाना म्हणजे चोरी करू नये हा खूप लिमिटेड हे झालेला आहे. अदिन्न म्हणजे न दिलेलं घेणं म्हणजे ते चोरी सारखंच आहे. ज्याच्यावर कोणाची तरी मालकी आहे अशी वस्तूला हातच लावायचा नाही, ही आपली भिक्खू परंपरा आहे, विनय परंपरा आहे. आणि इथे त्या भिक्खूने ते वस्त्र उचललं आणि ते ब्राह्मणाच्या मालकीचं होतं म्हणून थोडस गैरसमज झाले. तर अदिन्न दानाचा सरांनी आपल्याला खूप चांगला म्हणजे अर्थ सांगितला. याच्यात काही आसक्तीचा भाग नव्हता. आणि सारीपुत्त थेराबद्दल तर अनेक कथा आलेल्या आहेत आणि त्यांच्यावर टीका करणारे अनेक भिक्खू होते की बुद्ध त्यांना जवळ करतात, बुद्ध त्यांना खूप मान देतात. तर ते अग्रश्रावक होते, त्यांच्यात काही विशेषता होत्या. त्या बुद्धाने या अनेक कथामधून सांगितलेल्या आहेत आपल्याला. इथे पण त्यांनी त्यांचे गुण सांगितलेले आहेत की यांची आसक्ती नाही आहे या गोष्टीमध्ये. ठीक आहे. तर यांची कोणत्याच गोष्टीत आसक्ती नाही, म्हणजे देव लोकांसाठी पण आसक्ती नाही, असं या आशुतोष सरांनी या सगळ्या गाथा आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि खूपच सुंदर असं हे आपले सेशन त्यांनी पार पाडलेलं आहे. आपण पण खूप चांगले प्रश्न विचारलेले आहेत. तर संजय गांधी सरांनी आपल्याला संदर्भ दिलेला आहे, म्हणजे चुल्ल सेठी किंवा चुल्ल पंथक जातक जे असेल ते 4 क्रमांकाचं आहे. पण धम्मपद गाथा 25 जी आहे ती कथा तुम्ही जरूर वाचावी. या कथेवर किंवा चुल्ल पंथक महापंथकवर आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेनं समजते. सर इथे एक प्रश्न राजेशजी म्हणतात, सर एखाद्या दारू प्यायचे हॅबिट असेल तरी तो अरंत असू शकतो का, याबद्दल थोडे सांगा. सर तुम्हाला सांगायचं का काही, सांगा तुम्ही. ऍक्च्युली खूप नवीन प्रश्न आहे. ऍक्च्युली असं नसेल काय, कारण की सुरामेरय मज्जपमाद ठाणाच आहे ना की हे असं काही दारू वगैरे पिलंच नाही पाहिजे. तर मला माहित नाही की खरंच की दारू प्यायची हॅबिट असेल तर अनंत होऊ शकतो. व्हेरी फनी ऍक्च्युली. पण एक स्टोरी मला लक्षात येते यावरून की बुद्धाने एकाला धम दिलं होतं आणि म्हटलं, आणि काही असे नियम आले की आता दारू वर्जितच आहे, दारू प्यायचंच नाही. तर मे बी सर रिकॉल करतील, मी जर स्टोरी स्टार्ट केल्यानंतर सरांना कदाचित लक्षात येईल की कोणत्या स्टोरी बद्दल मी बोलत आहे. आणि मला नाव नाही माहिती, बस मी रॅन्डमली एक ड्युरिंग मेडिटेशन सेशनच्या दरम्यान धम्मगवेसे बंतेजींच्या कडून ऐकली होती आणि ही ऑल्सो डोंट नो द नेम, पण भरपूर सुंदर स्टोरी आहे. तर एक मंक आहे भिक्षू, जो आय डोंट नो अरंत आहे की नाही, पण सिद्धी प्राप्त आहे फॉर शुअर, सिद्धी प्राप्त आहे. आणि एका गावामध्ये बरेच यक्ष आणि जे काही हार्मफुल बिंग्स आहेत ना, ते गावावरती अटॅक केलेले असतात. आणि हा जो मंक आहे सिद्धी प्राप्त, हा काय करतो, आपल्या सिद्धीच्या माध्यमातून, सिद्धीच्या मदतीने त्या सर्व हार्मफुल बिंग्सना, रॅथफुल बिंग्सला काय करतो, टेम करतो, शांत करतो, विजय मिळवतो. आणि गाववाले खूप खुश होतात, म्हणजे उत्साह, म्हणजे की आम्ही वाचलो, तुम्ही सुपर हिरो सारखा आलात आणि आम्हाला काय केलं, वाचवलात, राईट. आणि त्याला भरपूर दारू पाजतात, आणि सिद्धीवाला असतो ना, भरपूर त्याला दारू पाजतात. त्याला जे सोमरस म्हणतो आपण, जे काही ते त्याला खूप पाजतात. आणि हा खूपच नशेत असतो.
आणि बुद्धांना जाऊन सांगतो की आहे ना मी काय केलं. आय डोंट नो की स्टोरी अशीच आहे की नाही, मे बी सर तुमच्यापैकी कोणाला तरी आठवेल ती स्टोरी, मी कुठून उचलून बोलतोय. तर तो बुद्धांकडे जातात आणि बुद्धांना माहित असते की हा काय करून आलाय, म्हणजे पूर्ण गावाला वाचवून आलाय, राईट. आणि बुद्धांना वंदन करतोय, असं 3 वेळा वंदन, प्राऊडली वंदन करतोय 3 वेळा, की म्हणते मी असं चांगलं काहीतरी करून आलो. 3 वेळा वंदन करतोय. आणि बुद्ध भिक्षूंना म्हणतात, बघा म्हणून दारू नाही प्यायला पाहिजे. ह्याला माहित पण नाही मी कुठे बसलोय. उलट्या दिशेने उलट्या दिशेत, म्हणजे मी जिथे बसलोय त्याच्या ऑपोजिट साईडला बसून तो वंदन करतोय आणि मी या साईडला बसलोय, म्हणून मी सांगतो दारू नाही प्यायची. दॅट इज व्हेरी फनी. आणि बुद्ध सांगतो की याला माहित पण नाही की मी कुठे बसलोय ते, राईट. तर येस, मग त्यांनी काही ते नियम आले की दारू वर्जित केलं पाहिजे, दारू प्यायलाच नाही पाहिजे. कारण त्याने काय होतं, माइंड इंटॉक्सिकेट होतं आणि बऱ्याच काही आणि माइंड अनअवेअर होऊन जातं. आय मीन अनइन्फॉर्म राहतं, काय त्याच्या आजूबाजूला घडते त्याला माहित नसतं, म्हणून दारू वर्जित आहे, राईट, मध्ये. तर आय होप मी इनडायरेक्टली तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल, मे बी. आणि गो थ्रू मेनी स्टोरीज, आणि देर आर मेनी स्टोरीज लाईक दॅट. सर, डू यू नो दिस स्टोरी? नाही, माझ्या लक्षात नाही सर. फक्त दारू पिणं हे व्यसन आहे, ठीक आहे, आणि व्यसनाला काही इथे स्थान नाही आहे. सवय आणि व्यसन वेगळं आहे, ठीक आहे. सवय तुम्ही म्हटलं ना की डाव्या कडावर झोपायची किंवा डाव्या हाताने जेवायची, ही सवय झालेली आहे. पण व्यसन हे, मग मला मांस खायचं व्यसन आहे, मला व्यभिचाराचं व्यसन आहे, मला याचं व्यसन आहे, ते अलाउडच नाही, विनयामध्ये पण नाही आहे. त्यामुळं अनंत व्यक्ती तर हे घेणारच नाही, कारण तो तर फक्त जगण्यासाठीच, म्हणजे कायचा जो धम्म आहे ना, एक इंधन जे आहे तेवढंच तो खातो, आणि बुद्धाने त्याबद्दल सांगितलेलं पण आहे. तर हे वरचे जे चोचले आहेत ना, दारू किंवा ज्यूस किंवा याच्याशिवाय माझं जमतच नाही, हे अनंताच्या बाबतीत नसतंय. त्यामुळं दारूची सवय अनंताला आधी असू शकते, पण नंतर नाही. अशा कोणत्याही व्यसनाला थारा नाही अनंताच्या चित्ताला. एक पॉइंट राहिला होता की मला वाटतं पंत सरांनीच विषय काढला होता की एक गाथा आणि 1000 गाथा जे आहे ना, सहस्रवाकामध्ये पण आहे की एक गाथा म्हणजे 1000 गाथाचं पठण केल्यापेक्षा एक गाथा पठण करून त्याच्यावर अंमलबजावणी केली ना, म्हणजे त्या मार्गाने चाललं तरी ते पुरेसं आहे 1000 गाथाच्या पठणापेक्षा. तर खूप खूप भिक्खूंच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांना पाठांतर होत नव्हतं, पण बुद्धाने त्याला एकदम सोपा मार्ग सांगितलेला आहे की तू फक्त एवढं कर, बाकी विसरून जा. तर म्हणजे खूप जास्त पाठांतर असणं काही गरजेचं नाही, एक गाथा पुरेशी असते. हे सहस्रवाकामध्ये पण आलेलं आहे. एवढंच मला ऍड करायचं. थँक्यू. काही असेल प्रश्न तर विचारा, नाही तर मग आपण हे सेशन खतम करू. येस, खूप छान सर. सरांचे स्टाईलच आहे, त्या कथेच्या आतमध्ये घेऊन जातात. कथाच्या अनुषंगाने सरांनी विस्तृत वर्णन केलेले आहे. सोबत ब्रुसलीच्या चित्रपटाचं पण वर्णन केलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. धन्यवाद सर्व धम्मसाखरच्या टीमचे की त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी धन्यवाद देते की सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. आपण सर्व निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करूया. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती आपण धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते कविता मॅडम यांना की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योतपनं एतं बुद्धान शासनं. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं येतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं येतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्.
नथी में शरणं अय्यं संगो में शरणं वरं ये तेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु.